बरं झालं बाबा आलास. लय आंबलोय बघ. चला. नाही नको. अरे ते असं भलत सलत इच्छा घेऊन मला येता येणार नाही. असं का करतोस मर्दा? माझं मला हाल बघवाना. तू आज चल, नाहीतर वस्तात माझ्या मानगुटीवर बसल. भाल्या एक काम कर, वसंत बाहेर बोलू की. तू आज तर चल. एखाद्याच्या कर्जाला गॅरंटी दिली असती तर परवडली असती. असं काय करतोस? अरे बोलू की बाहेर. चल तू आज चल. काय आरती ओवाळायची वाट बघताय काय? चला. वस्तात अहो लई मोठ्या कोड्यात पडलंय बघा. तुम्हीच वाट दावा की. अरे काल माझा एवढा आशीर्वाद घेऊन गेलास, त्यात भागलं नाही का? नको त्या गोष्टीसाठी तुमचा आशीर्वाद घेऊन गेलतो. म्हणजे कसलं काम होतं रे तुझं? ते लग्नाचं प्रेम आहे सांगायचं होतं. तो काळीच्या होसनाळ्या, अरे नरसाळ्या, कसलं पाप करायला लावलंस रे मला. तू माझ्या इथं नजरेला सुद्धा पडू नको. चल चल निघित ना. अहो वसाद चुकलं माझं. ते वाट दावा की. तुझ्या नादाला लागलो तर माझी आणि तालमीची बी वाट लागल. तू तू 1 मिनिट थांबू नकोस इथं. चल. वस्ताद चूक झाली म्हणून तर आलोय तुमच्याकडं. मी वाट दावा की. अबो काय बी करा पण मला या जंजाळात सोडवा. नाना, अरे प्रेमाचं जंजाळ लई चिवाट असते. एकदा का माणूस ह्यात अडकला की किती बी हात पाय मारू दे, सुटका नाही तिची. तू लांब सर. एकदा बाटलेल्या माणसाला शिवत बी नाही मी. तू रानात प्रेमाच्या केंद्रात अडकलाय. वस्ताद मी तुला जाणत जगभरात ओळखतात तुम्हाला. तुमच्या भरकटलेल्या पठ्ठ्याला सोडवा की या जंजाळातनं. डोसकंजाम भिरमिटलंय बघा. तुम्ही काय बी करा पण मला सोडवा येत नाही म्हणू नका सर. राणा, या जंजाळातनं सुटायचा एकच मार्ग आहे. तू संन्यास घे. अरे मी बी संन्यास घेतलाय आणि मी संन्यास घेतलाय म्हणून तर माझं नाव आहे. पण संन्यास घ्यायचा म्हणजे मग माझ्या पैलवानगीचं काय? वस्ताद मला सच्चा पैलवान बनायचंय. अरे बनशील की. संन्याशाला काय पैलवानकीचं वाढवण नसते. उलट संन्याशी पैलवानाला जगात लई डिमांड असते बघ. अरे संन्याशी पैलवान म्हणून तुला समजा जग वळकल. अरे तू संन्यास घेतला की ते लगेच सच्चा पैलवान बनशील बघ. वस्ताद मग बनवा की लगेच. आत्ताच्या आत्ता संन्यासी होतो बघा. अरे मी पैलवान बनवतो. संन्याशी बनवायचं काम दुसरी माणसं करतात. तू एक काम कर, पलीकडच्या गावात शिरधर स्वामी राहतात. तू त्यांच्याकडे जा, ते तुला संन्याशी बनवतील. अरे मी बी त्यांच्याकडे संन्याशी बनलोय. पण ते बनवतील ना मग लगेच. अरे माझं नाव सांग, लगेच काम होईल तुझं. वस्ताद नमस्कार करतो. हा एक नंबर 2 3. काय खरं नाही माझं. पाठकबाई बी कावणार आणि घरात बी पाठ मग बघ माझी. हा, पेपर द्यायच्या आधीच मी पेपरात लई थापा लावल्या. त्या दिवशी काय सुचतच नव्हतं. नापास होणार याची गॅरंटी आहे बघ माझी. पाठकबाई काय बोलणार नाहीत. खरं तुझं अण्णा तुझा जीवच घेते बघ. आता बस बोंबलत. देवा तूच वाचव मला. 13 14 पैकीच्या पैकी तुला किती? मला पण 30 पैकी 30. मला लई अर्जंट बोलायचंय तुमचं. सॉरी. ते मगाशी जे काय बोललो ते चुकून निघाल माझ्या तोंडातनं. लग्नाचं प्रेम तसलं काय बी नाही माझ्या मनात.
पैकी मला तुला किती मला पण पैकी तर पैकी तुला पण 30 पैकी 30 मला शांत बसा. अहो पाठक बाई कुठल्या तंद्रीत आहात हो? साधं वर्गावर नियंत्रण ठेवता येत नाही तुम्हाला. आणखी किती मेमू देऊ तुम्हाला? अशानं नोकरी गमवाल एक दिवस. काय रे काय आवाज चाललाय तुमचा? कसला दंगा करताय रे? अभ्यासाच्या नावानं बॉम्ब आणि दंगा करायला पुढे. काय काय दिवे लावलेस तू? किती मार्क पडले तुला? पैकीच्या पैकी. आणि तुला रे? मला पण पैकीच्या पैकी. तुला सगळ्यांना पैकीच्या पैकी? अरे काय महाप्रसाद आहे का हा? ते रे भैया काय लिहिले ते? काय दिवे लावताय? पेपर लिहितायत. काय लिहिलं? शाहू महाराज. अरे हे चुकीचं उत्तर आहे. अहो डिग्रीवाल्या उच्च विद्या विभूषित बाई, हेच का तुमचं उच्च शिक्षण? हा काय प्रकार आहे? काय काय सर म्हणून मलाच विचारताय? अहो उत्तर चुकीचं आहे आणि तुम्ही ते बरोबर म्हणून त्याला पैकीच्या पैकी मार्क देता. हा कुठला प्रकार आहे पेपर तपासण्याचा? बघा बघा काय प्रकार आहे. सॉरी. सॉरी काय सॉरी? सॉरी म्हणे सॉरी. अक्षम्य चूक आहे आई, जी मी कधी खपून घेणार नाही. पुन्हा जर तुमची अशी चूक झाली ना तर असा मेमो देईन की आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या. सॉरी सर. अहो पुन्हा सॉरी सॉरी काय? पुन्हा सॉरी अजिबात चालणार नाही, सांगून ठेवतो. पुन्हा जर अशी चूक झाली ना तर सरळ वर शिक्षण खात्याकडे तक्रार करी ना तुमची. उच्च शिक्षित बाई ठीक वा. वाचवा मला. नाही वाचवणार. हो असं का म्हणताय? ते तुम्हीच वाट दावा की मला. कोण तू? कुठून आलायस? काय हवंय तुला? मी राणा, पैलवान आहे मी. ते सच्चा पैलवान बनायचंय, पण ते माझ्या घरचे सारखं मागे लागेल की लगीन कर म्हणून. चांगला तरणा आहेस, ताकदवान आहेस, चांगल्या घरचा दिसतोयस, करून टाक ना लग्न. नाही नव, लगीन नाही करायचं मला. मनासारखी मुलगी मिळत नाही काय? नाही अहो मुलगी मिळाली, दोस्ती बी झाली, फार लग्नपत्र झाली, पण लगीन नाही करायचं मला. जवळ मी संन्यासी बनत नाही तवर माझं मन ताळ्यावर येणार नाही. असं कोणालाही संन्यासी म्हणता येत नाही बेटा. नाही अहो असं म्हणू नका सा. आमचे वस्तात त्यांना कसं तुम्ही संन्यासी बनवलं म्हणून ते मोठे पैलवान आणि वस्तात बी झाले. कोण आहे तुझा वस्ताद? अहो दौलतवाडीचे नरसिंग पैलवान. तो ढग्या पैलवान, तो तुझा वस्ताद? त्याचं काय ऐकतोस? त्याचं लग्न झालं होतं, बायको पळून गेली म्हणून तो संन्यासी झाला. नुसतं संन्यासाचं ढोंग आणले त्यानं. काय? अहो जाऊ द्या, त्यांचं जाऊ द्या, पण मला संन्यासी बनवा. जरा शांत हो. आता मी विचारतो तेवढंच बोल. सांग, ती मुलगी चांगली आहे का? लई चांगल्या आहेत त्या. तुला ती आवडते तसं तिला तू आवडतोस का?
म्हणजे तसं त्या म्हणल्या होत्या एकदा. अच्छा, म्हणजे तुला ती आवडते पण तुला तिचं तोंड पाहायचं. नाही नाही नाही, ते 1 मिनिट बी राहू शकत नाही मी त्यांच्या बिगर. पण ते फक्त मला लग्नाचं नकोय. अच्छा, म्हणजे तुला संन्यासी बनायचं आहे तर. अहो मगापासून तेच तर सांगायलोय. खरंच संन्यासी बनायचं असेल तर त्यासाठी संसाराच्या मडवाखालून जावंच लागतं, लग्न करावंच लागतं. तुझ्या नर्सिंग वस्तादानं पण केलं होतं. आता त्याची बायको पाळाली म्हणून तो संन्यासी झाला. आणि तू कुठे लग्नाआधी बोलतोयस? आता माझं ऐक, जा आणि लग्नाला तयार हो, तिच्याशी लग्न कर आणि इमान इतबारे संसार कर. तो करूनही तू सच्चा पैलवान राहशील असं बघ. आणि पुढं एवढं करूनही नाही जमलं तर मग ये माझ्याकडे, मग देतो संन्यास. पण असं कसं? ते वस्तात. आधी संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आपल्या मोठमोठ्या संतांची शिकवण आहे ही. मला सांग, संत मोठे की वस्ताद मोठे? अहो संत. मग त्यांचा एक. आता जा आणि बाईना गाठ. त्यांना सांग तुझं लग्नाचं प्रेम पक्का आहे आणि तयारी सुरू करा. ए राणा, अरे काय मरता, सकाळपासून कुठे उतार तू? सकाळपासून मी गाणी म्हणतोय आणि तू काय बैसलोय? लई मोठी भानगड झाली आहे. माझं काय खरं नाही आणि तू गाणं म्हणतोयस. तू आतान काय केलंस? ते सकाळी तालमीत वासरने सांगितलं म्हणून मी त्या शिरदर बाबांकडे संन्यास घ्यायला गेलतो. संन्यास? संन्यास म्हणजे काय गवताचा भार आहे बाई? गेला आणि सपासप कापून आणला. अरे संन्यास बिन्यास घेतला नाहीस ना? नाही रे, की बाबा काय म्हणलं माहितीये का? काय? संन्यास घ्यायचं म्हणजे पहिली लगीन करायला पाहिजे म्हणून. अरे राणा राणा, आम्ही घसापडून तेच सांगतोय ना तुला, राणा लगीन कर, राणा लगीन कर. आता नवरी नाही आल्या, मग वाट कसली बघतोय? ते काल रातच्याला मी अंजलीबाईने सांगितलं काय? की मला लगीन बिगीन करायला जमणार नाही म्हणून. अरे अरे राणा, डोसकं फोडू काय तुझं? अरे एका दिवसात काय काय सांगितलंस त्यासनी? नाही ती शिपार्स करायला कोणी सांगितले रे तुला? झाली चूक. अरे काय करू ते तरी सांग. काय करू म्हणजे? हे बघ, आता आबी क्या आबीजा आणि बाईशी सांग, काय जरा डोसकं फिरलं होतं म्हणाव. आज आहे बरं. पण ते एका दिवसात एवढ्या पलट्या खाल्ल्या म्हणून चिडल्या बिडल्या तर? चिडल्या तर चिडू द्यात. आता गलती झाल्या म्हणल्यावर आपण निस्तराय पाहिजे. जा तू. चल की बरोबर. ए मी नाही बाबा, मला पायताना फोडून काढतील त्या. तू घोळ काढतायस, तुझं तू निस्तर. आता आज नको, उद्या जा तू. आता जा, उगं डोकं फिरवू नका. हे बघ, बाई काय म्हणणार नाही, तुझ्यावानी आड्यानी नाहीत त्या. जा तू जा. अरे जा की. ढेरपोट्या, तू 1 नंबरचा हापूस आहेस बघ. मी काय केलं आता? देवाला वाचू कशाला म्हणलास? देवान तुला वाचवलं, चांगलं मार्क पाडलं. तर पाठकबाईंचं काय, वरडा बसलाच नव्हता त्यांना. ते जर मला आधीच माहित असतं तर मी असं केलंच नसतं. तुमची बाई कुठं आहेत? अय, अरे गप का? सांगा की. विचार या ढेरपोट्याला. राणादा, लई मोठी चूक झाल्या बघ माझ्याकडनं. बाईंनी लई ओरडा खाला हेड सरांचा. दिसभर मूड ऑफ होता त्यांचा. काहीतरी गणित बिघडलंय बघ त्यांचं. काय रे,
जास्त मुड आहे काय? मी बाईंना किती सॉरी म्हटलं तरी बी त्या उदासच होत्या. राणादा तू दोस्त आहेस ना हो त्यांचा, मग तुला माहितीच असेल की का मूड ऑफ आहे बाईंचा. विचारतो आणि मग सांगतो. कुठल्या पुसण्यानं मूड ऑफ केला सापडू देत नुसतं, तांगड्याच तोडतो बघ त्याच्या. अरे भांडू नये, मारामारी करू नये आणि असं तंगडं बिंगडं तर अजिबात तोडू नये. तुम्ही जावा, मी बघतो. हा, आम्हाला जमलं नाही. तू कुठे दिवा लावणार आहेस? तुमची शाळा संपली ना वा? चला घरला जाऊन अभ्यास करा. शिकल तो टिकल. तुला किती मार्क पडला? जातो ना, झालो एक. राणादा, तुझं काय घोडं मारलंय रे अंजलीनं? काय बोललास तू तिला? चांगला नावाजलेला गावजलास की तू. काय बोललास तू तिला, खरं सांग. मी मी काय नाही केलं. काय नाही कसं? तूच काहीतरी बोलला असणार आहेस तिला. खरं सांग मला, काय बोललायस? खरंच मी काय नाही केलं. खोटं बोलू नकोस. आजकाल तिच्या हसण्या रुसण्याचं तूच एक कारण झालायस. अरे तू तिला कोल्हापूरला घेऊन गेलास, ओढणी घेऊन दिलीस, म्हणून किती कळी खुलली होती तिची. आणि आज तूच काहीतरी बोललायस तिला. पण ऐकून तर घे की. काय ऐकून बिकून घ्यायचं नाही मला. तू तू थांब इथंच. मी घेऊन येते आता तिला. काय? ते कळल तुला. तू थांब इथंच. आणि पळून बिळून गेलास तर डायरेक्ट वाड्यावर घेऊन येणार. थांब इथंच. अगं अंजली, चल चल, तो बघ तो आलाय. कोण? अगं राणादा. आणि कोण? मी तिकडे थांबून ठेवले त्याला. चल चल. आणि चांगली खडसा वाज त्याला. तुझा अख्खा दिवस खराब केलाय नव त्यानं. अजिबात सोडू नको. चल. आता हे काय नवीन? आता नवं जुनं करत बसू नको अंजली. मला कधी नव्हे ते लई राग आलाय बघ आज राणादाचा. चल पटकन. नाही नको, जाऊ दे त्यांना. त्यांना जे योग्य वाटते ते करू दे. अगं बाई, योग्य बिग्य काय नाही कळत राणादाला. मी म्हणते ना, चल. राणादा, राणादा थांब म्हणलंय ना मग तुला. आता चांगलीच झाप त्याला. त्याला पण कळू दे कुणाची गाठ पडली ते. आयुष्यभरासाठी माझी कुणाशी गाठ पडली ते कळतंय मला. हरकत नाही. ते जसे आहेत तशीच मी जपेन त्यांना.